नमस्कार मित्रांनो, आदिवासी वसतिगृहासाठी तुम्ही अर्ज केला असेल आणि आपलं त्या ठिकाणी निवड झाली नसेल, तर आपण पंडित दीनदयाळ स्वयं योजना या योजनेसाठी आपण अर्ज करत असतो. पण आता तुम्हाला पंडित दीनदयाळ स्वयं योजना या योजनेमध्ये आता तुम्हाला सेपरेट अर्ज करता येणार नाही. शासनाने एक नवीन जी आर जाहीर केला आहे. त्या जी का अशी या ठिकाणी अपडेट देण्यात आले आहेत आणि आपण नवीन अर्ज का करू शकणार नाही हे सविस्तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचंय. पहिल्यांदा तुम्ही चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सर्व माहिती ए टू झेड माहिती मी देणार आहे आणि जास्तीत जास्त आपले जे विद्यार्थी आहेत, मित्र आहेत, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यांनाही अपडेट मिळेल आणि पंडित दीनदयाळ स्वयं या योजनेसाठी आता आपल्याला अर्ज का करायचं नाही हे सविस्तर आपल्याला या जी आर मध्ये बघायचे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पहिल्यांदा तुम्ही चॅनलवर तयार असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. तर बघा मित्रांनो, आदिवासी हॉस्टेल 2026 स्वयं योजनेचा वेगळा अर्ज तुम्हाला करता येणार नाही. का करता येणार नाही या नवीन जी आर मध्ये आपल्याला सविस्तर बघायचंय. आणि आपण जेव्हा स्वयं अर्ज करत असतो तेव्हा आपल्याला स्वयं घोषणापत्र सुद्धा लागते आपल्याला, आणि ते कुठून डाउनलोड करायचं तेही तुम्हाला मी माहिती देणार आहे. कारण आता आपल्याला स्वयं योजनेसाठी वेगळा अर्ज करता येणार नाही. ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे, का करायचं नाही. चला तर आपण बघूया. आता आपल्याला फक्त विद्यार्थ्यांचे स्वयं घोषणापत्र स्वयं योजनेसाठी आपण पात्र झाल्यानंतर आपल्याला फक्त हे स्वयं घोषणापत्र द्यायचं आहे. हे स्वयं घोषणापत्र आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे. तिथून डाउनलोड करून तुम्ही डायरेक्टली हॉस्टेलमध्ये सबमिट करू शकतात. तर या पद्धतीने आहे. कसे फिलअप करायचं आहे ते तुम्हाला माहीत आहे. आणि या वर्ग टाकायचे राहणार, नंतर दिनांक, विद्यार्थ्यांची स्वाक्षरी करायचे, आणि हे तुम्हाला स्वयं घोषणापत्र या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये डाउनलोड करता येणार आहे. आणि पालकांचे स्वयं घोषणापत्रसुद्धा तुम्हाला द्यायचं आहे. हे सर्व फिलअप करायचं आहे. हे सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. ती लिंक ओपन करून तुम्ही डाउनलोड करू शकता. स्वाक्षरी, पालकांची स्वाक्षरी घ्यायचे आहे. तर मित्रांनो, आपण वेबसाईट ओपन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी समोरच दिसते हे सर्व सूचना दिली असते. तर बघा, वसतिगृह सुधारित शासन निर्णय 5 ऑगस्ट 2026 लागू झालेले आहेत या ठिकाणी. तर आपल्याला नवीन वसतिगृह प्रवेश 26-27 वेळापत्रकसुद्धा बघायला मिळणार आहे. शासकीय वसतिगृह स्वयं योजना अर्ज नूतनीकरण सूचना असे देण्यात आले आहेत. तर आपल्याला हा जी आर आहे, तर हा जी आर आपल्याला बघायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला स्वयं योजनेसाठी आपण सेपरेट का अर्ज करू शकणार नाही त्याचे सविस्तर आपल्याला जी आरमध्ये माहिती बघायची आहे. आपल्याला मेरिट आणि नवीन वसतिगृह प्रवेशचं सर्व टाईम टेबलसुद्धा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायचं आहे. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा, हा जी आर तुम्हाला दिसत असेल. या ठिकाणी विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेशासाठी किंवा पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना अर्ज सादर करताना विद्यार्थ्यांनी घ्यायची खबरदारी आणि पालकांचे स्वयं घोषणापत्र आणि विद्यार्थ्यांचे स्वयं घोषणापत्र नमुनासुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे. तर या ठिकाणी काय म्हटलं आहे, विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजनेसाठी थेट स्वतंत्र अर्ज करता येणार नाही. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. बघा, आपल्याला या योजनेसाठी आपलं जर हॉस्टेलमध्ये निवड झाली नसेल तर आपल्याला या ठिकाणी सेपरेट स्वतंत्र अर्ज आपल्याला करता येणार नाही. तर कारण काय आहेत, तर बघा, सेकंड नंबर मुद्दा आहे, जर आपली निवड वसतिगृह योजनेसाठी झाली नाही तर आपल्याला स्वयं योजनेत वर्ग केला जाईल. तर बघा, आपलं जर हॉस्टेलमध्ये निवड झाली नाही, सिलेक्शन झालं नाही, तर या ठिकाणी ऑटोमॅटिक जे आपण हॉस्टेलसाठी ॲप्लिकेशन अप्लाय केले आहेत तेच ॲप्लिकेशन ऑटोमॅटिक स्वयं योजनेत वर्ग केले जाणार आहे असं डायरेक्टली म्हटलं आहे. पूर्वी आपण सेपरेट अर्ज करत होतो, आता सेपरेट अर्ज करायची गरज नाही. डायरेक्टली निवड नाही झाली तर डायरेक्ट त्या ठिकाणी पंडित दीनदयाळ या स्वयं योजनेसाठी त्या ठिकाणी पात्र ठरणार आहे. नंतर तिसरा मुद्दा आहे, वसतिगृहात गुणवत्ता यादीद्वारे निवड झाल्यास विद्यार्थ्यांनी जर वसतिगृहातील प्रवेश निश्चित केला नाही किंवा अर्ज रद्द करून घेतला तर विद्यार्थ्यांना स्वयं योजनेचा लाभ मिळणार नाही. या पद्धतीने ही अपडेट आहे या जी आरमध्ये. तर मित्रांनो, जास्तीत जास्त आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला हॉस्टेलची मेरिट लिस्ट, सर्व शेड्यूल, आपण वेळापत्रक पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे, पूर्ण कोणताही व्हिडिओ असेल पूर्ण बघायचे आणि चॅनल सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करून घ्यायचे. धन्यवाद.